प्लीज. चला फर्स्ट एड किट ऑर्गनायझिंग कमिटी प्लीज. फर्स्ट एड किट जर कुठे असेल. हेलो डॉक्टर अयाज. डॉक्टर अय्याज, आप जहां भी हो जल्द से जल्द ऑर्गेनाइजिंग कमेटी से कांटेक्ट करें. फर्स्ट एड किट जहां भी है ऑर्गेनाइजिंग कमेटी. फर्स्ट एड किट डॉक्टर ओपी यादव, फर्स्ट एड किट आपके पास है, प्लीज जल्द से उपलब्ध कराइए. जरे सर. मैच जल्दी से जल्दी चालू कीजिए. ऑलरेडी हम लोग लेट चल रहे हैं. प्लीज प्लीज फटाफट मैच चालू कर दिए. फटाफट मैच चालू कर दिए. डेकोरेशन वाले कोई रहेंगे तो प्लीज यहाँ पे आ जाइए. स्कोरर के पास आ जाइए. डेकोरेशन वाले कोई रहेंगे तो प्लीज स्कोरर के पास आ जाइए. डॉक्टर पटारे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा प्लीज. आपल्याला एक खेळाडूची वाढ डॉक्टर करायची आहे. अय्याज अहमद, जाने माने फिजियोथेरेपिस्ट, आप जहां भी हो, आप हार के अगर घर गए हो तो कोई बात नहीं है. चला मॅच करायची ऑन. मॅच ऑन करा चला. चला दोन मध्ये आतमध्ये कपिल देव आणि दिलीप तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि बॉलिंग मार्कवर आता एव्हरशाईनकडून सतीश गोलंदाजी मार्कवर ट्राय करताना पाहायला मिळतील. चला पहिला बॉल हाताळण्यासाठी सतीश तयार. स्ट्राईक एंडवर कपिल देव. फर्स्ट इनिंग फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याईनात. पहिल्याच बॉलवर क्विक सिंगल घ्यायचा प्रयत्न आहे. जितक्या वेगानं तो बॉल कव्हर झाला तितक्याच वेगानं तो बॉल थ्रो झाला तितक्याच वेगानं ती एक सिंगल कपिल देव यांनी कंप्लीट केली. धावफलकावर एक धाव पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आता दिलीप असतील. धावसंख्या 1. चांगला टर्न आहे चेंडूला. आपण गती थोडीशी कमी असल्यामुळे ती ॲडजस्टमेंट स्ट्रोकसाठी चांगली बनवली दिलीप यांनी. दरम्यान एक
चला टार्गेट सेट केलेलं आहे. धावा बनवलेल्या आहेत एकूण 25 आणि 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे एव्हरशाईन या संघासमोर. आस्था किंग फलंदाजी करताना थोडेसे डगमगले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं एव्हरशाईनचं आणि म्हणूनच एक चांगली बॉन्डिंग एव्हरशाईनची आपण पहिल्या डावामध्ये पाहिली. अँड ओव्हरऑल एक चांगला परफॉर्मन्स टीम एव्हरशाईन चॅलेंजरचा राहिलेला आहे. आता पाहूया 2 बॅटर्स कुठले येत आहेत 26 धावांचा पाठलाग करताना. एका बाजूनं आस्था किंगला त्या 26 धावा रोखायच्या आहेत. प्रयत्न तर करावेच लागतील. पहिल्या डावामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी हीच वेळ आहे. चला यस 2 बॅटर्स लगेच या, जास्त वेळ न घेता. वेळ कमी आहे आणि वेळेला व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. जसं ऑर्गनायझिंग कमिटी तुम्हाला सांगते की आपण अगोदरच उशिरा चाललो आहे वेळापत्रकामध्ये आणि तो वेळ भरून काढण्यासाठी रवी बोरसे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील किंग या संघाकडून. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आहेत का राजेश बॉलिंग मार्कवर. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. राजेश पाटील अराउंड विकेट. यावेळेस बघा शफल झाले. ऑन साईडला बॉलला दिशा दिली. एक सिंगल कव्हर केली आणि अशा पद्धतीनं 26 धावांचा पाठलाग करताना धावफलकाची सुरुवात होते एव्हरशाईन चॅलेंजर्सकडून. आस्था किंगकडून बॉलिंग ट्रॅकवर राजेश पाटील अराउंड विकेट. पहिला चेंडू हाताळण्यासाठी ड्राईव्ह केलं आहे. चांगली स्क्वेअर ड्राईव्ह. एक सिंगल ॲड होईल. धावसंख्या पोचते 2 या आकड्यावर. गणित कसं सोडवायचं आहे त्यासाठी सूत्र कुठलं वापरायचं आहे याचा अचूक अभ्यास असायला हवा आणि तोच अभ्यास आता पाहायला मिळतो एव्हरशाईन चॅलेंजर्सकडून. बॅक टू बॅक 3 सिंगल्स पाहायला मिळाल्या. 3 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. राजेश पाटील अराउंड विकेटनं. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत मिस्टर राजेंद्र बोरसे. जाऊ दिल्या बॉलला. वेट अँड वॉच क्रिकेट फलंदाजांच्या पाहायला मिळते कारण व्हाईट बॉल येत आहेत. व्हाईट बॉलचा बोनस येतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या पोचते 4वर. 4 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह गेले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला प्रिन्स. बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल वेगानं पूर्ण केली. एका धावेची वाढ आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोचते बिनबाद 5 धावा. ड्राईव्ह सरळ बॅटचा खूप चांगला वापर दोन्ही फलंदाज करतायत. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वल राहिलेलं आहे. डेडिकेशन क्रमप्राप्त आहे. 26 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 6. राजेश तयार. बॅकफुटला गेले. पंच केले पण या ठिकाणी बॉल जातोय सीमारेषा पार. या 2 मिळतील. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 26चा पाठलाग करताना 8 झालेली आहे. जिंकण्यासाठी आता 24 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 18 धावांची. 24 बॉल्स अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन गोलंदाज प्रिन्स तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवर फलंदाज असणार आहेत. ड्राईव्ह केलंय. चांगलं फुटवर्क आपण शिवचं पाहतोय. थोडेसे अडखळले होते पण शेवटच्या क्षणाला बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर झालं. धावसंख्या 9 झाली. 9 रन्स. हलकंसं पदलालित्य फ्रंटफूटला बॅलन्स केलं. एक धाव मिळेल. सर्व काही आता एव्हरशाईन चॅलेंजरच्या पक्षात जाताना दिसते. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. बाईज लेग बाईज सिंगल्स डबल्स. बघा यावेळेस कव्हरला ड्राईव्ह केलं आहे. क्षेत्ररक्षक होते. बॉल डायव्हर्ट झाला. विकेट किपरने कॅरी केला. थ्रो केला बॉलिंग एंडला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या पोहोचते बिनबाद 11वर. 11 रन्स ऑन बोर्ड. नो लॉस. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. चांगला टर्न आहे प्रिन्स यांच्याकडे. फक्त ते तंत्र व्यवस्थित अवगत करायला हवं. प्रिन्स ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला. रजनीश घाडी बॉलवर पोहोचले. थ्रो करतील बॉलिंग एंड. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते बिनबाद 12. 26चा पाठलाग करताना 12 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस ऑन साईडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक सिंगल मिळेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 13 झाले. आता आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये 13 धावांची. 18 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 झालेले आहेत. रजनीश घाडी नवीन गोलंदाज. ड्राईव्ह करायचं आहे. बॅटची इनसाइड एज. एक डॉट बॉल प्रेशर टाकू शकेल फलंदाजांवर.
आणि त्याच डॉट बॉलचा शोध रजनीश घेत आहेत. विकेट टेकर बनतील का पाहूया. बॅकफुटला गेले, फोर्स केले बॉलला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला, बॉलवर आहे तयार. एक मिळेल. धावसंख्या जाते 14वर, बिनबाद 14. क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला, पण बॉल काय अडवू शकले नाही. 2 मिळतील. 2ची वाढ. धावसंख्या 2 पुढे सरकते, पोचते 16 आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप या दोघांची. बॅकफुटला गेले, पंच केलंय, डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. इनफिल्डच्या आतमध्ये 2 मिळतील. 2ची वाढ. धावसंख्या पोचते 18. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला राजेश पाटील, बॉलवर पोचतील थ्रो बॉलिंग एंडला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 19. आवश्यकता 7ची. चुकलेत यावेळेस थोडेसे फ्रंटफुटला बॅलन्स करून खेळताना पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकां समाप्तीत धावसंख्या 19 झाले. 12 चेंडूमध्ये आवश्यकता 7 धावांची. 12 बॉल्स अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही संधी आहे आस्था किंग्सला. हे षटक जर कमीत कमी धावांचं राहिलं, ज्यामध्ये विकेट सुद्धा आल्या, तर शेवटच्या षटकावर दडपण वाढण्याची शक्यता. नवीन गोलंदाज सचिन. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कमतरता व्हायला नको. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला. या ठिकाणी 2 धावा मिळतील. विराट कोहली स्टँडमध्ये काय चाललंय? अच्छा, विराट कोहली स्टँडमधून पप्पा पप्पाचा आवाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. नाही तर GST लागेल का? कॉमेंट्री बॉक्समध्ये बॉल आला तर GST लागेल, लक्षात घ्या. हो, ड्राईव्ह केलं, स्ट्रेट हिट आहे, पण या मैदानात अशा फटक्याची गरज नाहीये. फलंदाज होतील बाद. विकेटचा शोध घ्यायचा होता. सचिन तो विकेटचा शोध घेत आहेत. धक्का नंबर 1 टीम एव्हरशाईन चॅलेंजर्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. बॅटर नेम प्लीज. शर्विन तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टॅप झाला बॉल. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 23. आवश्यकता अजूनही 3 धावांची. 3 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. एव्हरशाईन चॅलेंजर्स. ड्राईव्ह केलंय. विजयी चौकार खेचण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण फक्त एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावसंख्या जाते 24वर. 7 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 2 धावांची. 7 बॉल 2. ड्राईव्ह केलंय. यावेळेस पुन्हा एकदा राजेश पाटील बघा, शरीर साथ देते नाही देते, पण मला माझ्या संघासाठी उभं राहायचंय. तोच पवित्र राजेश कॅप्टनचा राहिलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 4 षटकां समाप्तीनंतर 25. आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 1 धावेची. 6 बॉल्स अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. थोडासा सामना एव्हरशाईन चॅलेंजरच्या पक्षात आहे, पण विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनले जातात आणि आजच्या दिवसाचा विक्रम गोलंदाज वैभवच्या नावावर जातोय का? 6 चेंडूमध्ये 1 धाव डिपेंड करतील का? प्रश्न खूप आहे. उत्तर फक्त वैभवच देतील. पंचांच्या आडावीकडून तयार. अंडर विकेट. पहिल्या चेंडूवर उत्तर मिळालेलं आहे, वाईड आलाय आणि अशा पद्धतीने सामना आरामात जिंकलेला आहे एव्हरशाईन चॅलेंजर्सने. कॉंग्रॅच्युलेशन टीम एव्हरशाईन चॅलेंजर्स. हार्ड लक टीम आस्था किंग्स.